नमस्कार सर्वांना, मिनी व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी सांगत आहे तुम्हाला रात्रीचा जो शिळा भात पडतो त्यापासून तवा पुलाव कसा बनवायचा ते। पहिल्यांदा मी छोटे बटाटे आणि शिमला मिरच्या आता नव्हती माझ्याकडे म्हणून मी शिमला मिरची नाही घेतली, पण तुम्ही घेऊ शकता। बटाटे आणि शिमला मिरची कापून घ्यायचे आहेत। ते तेलामध्ये फोडणी देऊन परतवून घ्यायचे, छान शिजवून। त्याच्यामध्ये आलं आणि लसूण याची पेस्ट पण मी कुटून घेतली। याच्यामध्ये आलं आणि लसूण पेस्ट करून ती नंतर त्याच्यात टाकून ते पण तेलात परतवून घ्यायचे आहे। ते छान परतवलं गेलं की त्याच्यात थोडा पावभाजी मसाला आणि थोडं चवीपुरतं आपल्याला जसं तिखट पाहिजे असेल तसं तिखट टाकून घ्यायचं आहे। तसंच पावभाजी मसाला भातावर पण थोडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि बटाट्यावर तेलावर पण टाकायचं आहे। थोडं तिखट घेतले चवीपुरतं। हे सगळं मिक्स करून घ्यायचं, छान तेलामध्ये परतवून घेतलं की मग त्याच्यामध्ये जो भात आपण असतो तो मस्त मोकळा करून घ्यायचा हाताने, छान असं तर पाणी लावून मोकळा करून घेतला की ते एक मिक्स करून घ्यायचा आणि छान परतवून घ्यायचा। त्याला चवीपुरतं मीठ, म्हणजे आपण जे बटाटे वगैरे टाकले त्याला मीठ लागतं, भातात ऑलरेडी असतं त्यामुळे थोडं कमी टाकायचं म्हणजे चव छान। आणि आता छान एकजीव छान परतवून घ्यायचं आहे। शिमला मिरची मला खरंच खूप टाकली आवडते, पण ती नेमकी आज नव्हती म्हणून मी फक्त बटाटा घेतला आहे। याच्यात कांदा वगैरे नाही टाकायचा आहे। नंतर मस्त कोथिंबीर टाकून की छान 5-1 मिनटं झाकून ठेवायचं आहे। नेहमी आपण भात उरला की कांदा, मिरची, टमाटा वगैरे टाकून करतो, पण हा एक नवीन प्रकार आहे। तुम्ही नक्की करून पहा आणि पद्धती छान आहे, चवी खरंच खूप छान लागते। तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये। तोपर्यंत बाय।